गुड मॉर्निंग मंडळी, कशा आहात? नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज दिवसाची सुरुवातच पावसाने झालेली आहे. इथे दिल्लीमध्ये आता पाऊस पडत आहे. हलका हलका पाऊस पडतोय, असा काही जास्ती नाही आहे. व्हिडिओमध्ये आता तुम्हाला नाही दिसत असणार आहे क्लिअर, पण आहे बारीकसा पाऊस. आणि वातावरण तर पूर्ण थंड झालेलं आहे, सगळं असं गारगार झालेलं आहे. छान असं वाटते, पण कारण की इकडे गरमी खूप आहे ना सध्या. आता हे असं थोडे तरी पावसाचे थेंब आल्यामुळं असं वातावरण पूर्ण थंडगार होऊन गेलेलं आहे. चला तर मग मी आता आंघोळ वगैरे करून घेते, मग आपण भेटूयात. आता माझं आवरून झालेलं आहे. आंघोळ वगैरे झालेली आहे माझी. आता बाकीची जी कामं आहेत ती करून टाकते, मग तुमच्याशी बोलते मी. जेवती आता मी. जेवायला या तुम्ही पण. जेवणामध्ये काय काय केले आज दाखवते तुम्हाला. रोटी, दही, ही शेवग्याची आमटी केलेली आहे, थोडी दरदरीत अशी. आणि हे जे आहे हे शिमला मिरच आणि बेसन, म्हणजे शिमला मिरचीमध्ये बेसन पेरून करतात ना, त्या टाईप केलेलं आहे. मी आता जेवते आहे, तुम्ही पण या जेवायला. कसं झालं बघूया. मी तर फर्स्ट टाईमच ट्राय केले हे. मी शक्यतो नाही करत हे असं. आवडतं मला खूप, पण हे कधी केलं नव्हतं मी. आज म्हटलं करून बघावं. बघते आता कसं झालं. छान लागते. तुम्ही पण करून बघा. शिमला मिरची असते ती बारीक चिरून घ्यायची आणि त्याच्यामध्ये बेसन पेरून घ्यायचं. रेसिपी मी थोडीफार दाखवलीच आहे तुम्हाला. छान लागते, नॉट बॅड, मस्त.
जेवण झालेलं आहे माझं, अजून खूप कामं बाकी आहेत. आता आधी मी आईस्क्रीम खाणार आहे. अमूलचं चॉकलेट ब्राउनी आईस्क्रीम आहे, तर मलाही खूप आवडतं. दिल्लीमध्ये सध्या खूप गरमी वाढलेली आहे, त्यामुळं आधी आईस्क्रीमवर ताप, मग राहिलेली कामं. तिकडे महाराष्ट्रामध्ये आता कसं क्लायमेट आहे कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा. इथे दिल्लीमध्ये तर खूप गरमी वाढलेली आहे. इथं सगळेच ऋतू एक्स्ट्रीम असतात, म्हणजे थंडीसुद्धा खूप जास्त, गरमी असते तेव्हा पण, उन्हाळ्यात पण खूप जास्त उन्हाळा कडक असतो. पावसाळा इतका नसतो, अधूनमधून पाऊस येतो फक्त. तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा तुमच्या आवडीचं आईस्क्रीम कोणतं ते. आता मी पित आहे नारळ पाणी. नारळ पाणी पिऊयात आपण. बहुतेक पाणी भरपूर आहे याच्यामध्ये, त्यामुळेच असं. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. बाय.